माय बाई सालं सुकना जीव दुःख मागालच ती लोकेशन टेन्शन लिहिली. काय म्हणते पेशंट? माय बाई ना दांगडो मारू दांगडो पेशंटले रिकामा कामे जास्ती येतस. काय झालं काका? काय संताप करता? अहो त्यांना बरं नाही, तुम्ही उगीच किटकिट करता. बाई ते पेशंट बी गुन्न नाही ना हो. ते नाव तापवता माल फिरणं पडस ना मग. अहो हा तब्येतीचा काही भरोसा नाही. काय म्हणता मावशी? उठून बसता की? सकाळचं सलाईन संपलं ना? हा एकच लाई होती सकाळी. ते बरं लाग रहा ना, पण जीव घाबरे राहणार जीव. म्हणजे जीव म्हणा असा कालेवरच बस. काय टेन्शन घेतलं एवढं? एकदमच जीव घाबरायला लागला तुमचा. अहो डॉक्टर साहेब मुनकडे ते खात. अहो काका त्रास त्यांना होतोय, तुमच्याकडे काऊन बघू मी? अहो आई बाईले 1 रुपयानं टेन्शन नाही. ती लोकेश नवजी टेन्शनलेस. बाई ते डोंगराडा गाव मा होई गया नाटक. ते आई बाईनी टेन्शन लिहिली तर 3 दिन जाय आणि भाकर खात नाही ती कास भाकरले भाकर कास तिली. अरे रे रे रे, असं होय? मग तुमले काय माहिती आमना घरना किस्सा. बाई धरीन 3 दिन जर भुके राय ना माणूस ते तब्येत नाही बिघडाव का? आणि आकू डोका मा गर 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 विचार करस. खरंय मावशींच चुकतंय. अहो मावशी तुम्ही काऊन असं करता? काही नाही डॉक्टर साहेब, मला बी टेन्शनच वेग येते. अहो तुम्ही एवढं डिप्रेशन मध्ये चालला गेला डायरेक्ट. एवढं काही बघायचं राहतं का? आता एवढा विचार तुम्ही करणार तर कसं होणार बरं? काय करू भाऊ, माणूस की राहीन नाही दादा. मला ते वजी तकलीफ बस. काय नाही टेन्शन नका घ्या. आता तुमचा बीपी पण लो होता, आता बरोबर आहे सर. बाई तिले बीपी नाही डीपी नाही हो. 1 दिन काय होत नाही, सुईनी गुईनी लागे तिले दगड मारता भीती होती नी. इथली चांगली बाई ती दट्टी कट्टी 2 बाईचं काम करे ती. काकांची पण गोष्ट खरी आहे मावशी, थोडं सांभाळा जीवाला. काय करू दादा, कसं समायू. मी इथली ती राहत बाई, मला इथलं लागत ते ती बच्चीनी मायवर काय बनस बाई दादा. काय दुनियाने ऐ करत नाही म्हणून असं बडवा माती राहणार. अहो तुमचं म्हणणं सगळं खरं आहे. आपलं काय सरकार ऐकते की काय? नाही ऐकत ना. मग आपण आपलं सांभाळायचं. आता काय करणार? आपण टेन्शन घेऊन, आता तुम्ही टेन्शन घेतलं तर आता तकलीफ कोणाला झाली? तुम्हालाच झाली का? काकांना नाही झाली. मग विनाकारण कशाला टेन्शन घेता एवढं? भाकर असं कुटकं मोडीशीन खावाना जीवच होत नाही. अहो मावशी तुमचं म्हणणं खरं आहे, पण आता करणार तर काय करणार? आता घटना घडली आहे, करतील ते लोक तसं. चला मी तुम्हाला इंजेक्शन देतो. सिस्टर कुठं चालली गेली? बाई आज बावर मा जावाय ना नाही चाल कुठाच डोकाले ताण. बापरे काय कमाले तुम्ही. काय म्हणा जीव उकलाय राहणार तुम्ही. वावरच चाल द्या तुम्ही. तो समोर राबाले रा पडतास कलास घ्या. बाई धरीन तो कितला दारू डोसले त्यानं काय लय राहिनी तू मापान. हो द्या ना मग तुमनं काय बडा संगे आय ओ आंडर बडा तुमना संगे टी द्या असेच. आय जवळ देखो तवय कोठे येणं नको जाणं नको. तब्येत बिघडणी त्या ते दवाखानावर राहणं सुद्धा तुमनं जीववरी राहणं. असा माणूस देखावे का कोठे घरामध्ये जोडे राहिली सुनी येतली. हा बाई बोलते बोलता संतापीच तिला आपो. संतापी जीवडा संताप नको करू. चांगली तब्येत कर ना. बाई तू टगू आडे दवाखाना उनीचे घर असं जसं काय सुना बंगला बटा. बाई घरमा पायरी चढान जीवत नाही ना टगू तुझशिवाय. बाई बोलवते तुला लगेच रागे साको. रागे सारखंच बोलतोस तुम्ही. मग तुम्ही कुठे चांगला बोलतोस. जास मी जरा असा सफरचंद बिफरचंद लयस तुला का आले नारे बिरे लयस. काहीच नका लया तुम ना खर्च होय जाय आको.
ट्रिपल तर रागी सांगू. बरं लाग रहा ना का मग अक्कांतीचे तुमनं बी जेवण आडेच लय होऊन आण ना मी मग घर काय 1 लाख आशात म्हणतो. हा तुमने भाजी पोया आणले तीस आणि अक्कानी साधी खिचडी आणि थोडीशी कढी करलंय नु म्हणतात तोंडले तरी चव लागी उनी उनी कढी बनायलाय ना आणि इथला जल्दी फोन करतोस तुम्ही मग रातले सांगतात ते मी येतो नाही का अक्कान संगी आणि का हो अक्का एकदमच रातले काय वे घेतन मला फोन फान बी नाही करायला तुम्ही ओ बीन काय सांगू टगू एकदमच अशी बीपी लो आहे म्हणी आणि नुसतं कोल्हा तोंड पडे पाणी 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 जीव करे इथली थंडी तरी जीभ अशी मागे 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 जोडाय ते तुला नानी ना डायरेक्ट डॉक्टरला फोन लाया तो डॉक्टर म्हणे लई या म्हणे मग गाडीवर बसनू तशीच मजानच वय पण बसनू आता एवढी रातले पडा जपी घ्या 1-1.5 वाजची जायला होता तुला ना म्हणे थंडी ना बडा जप मारातस काय कोणले भलावस म्हणे चाल मी शे ना म्हणे मग तसं कायले तुला फोन लाय मग अशा बेकार बोली माले मग बोलसूस ना का बनी बोलावणे अशा पोटमा पाय घाली का बस जपण्यात अशा मन काय जपाना आता पंगरानं बी काय आणले तुम्ही नाही ओ बीन त्या डॉक्टरनी ना 1 सलाईन लाई 1 लक्षण दिलं तर वैसं मला गरम होई राहणं उलट मग ते पंगरानं बी काढ तू नाना नातीच गडी करी त्याने मग ते पंगरेला होता अशी कशी थंडी भराय का ती माल पहिले त्याने ते गरम लक्षण काही सलाईन लाई मग आता चालू येलो होता तपास आले गया तुम्ही बी करज ना इथलं काय टेन्शन लिहिले ती तिथला पुरतं लेव सोडो मग स्वतःने जीवन या ते काय चांगला आजार निघेल नाही बी चालू चालू झटकान पटकाय जात सात जास पाय जास काय वस आता दकन आपण नान मायन बी मग चाल रे काम करत बट्टीच बीन तुम्ही आता काय आजार चांगला निघेल तस का तो अण्णा बिचारा कोणा तोंडकडे दकी तेच बोलाल गवतीले तिलवजी रागेस बापरे ते डॉक्टरला डायरेक्ट सांग दिदो म्हणे पण तायरी कामी वजी करस हा तसं नाही अण्णा प्रत्येकनं कसं डोकं एकसारखं नाही रास ना मग या काय ना वजी मनले लायलेस काय बी गोट अरे हा मान्य करस असे आम्ही बी प्रत्येकले कलेज आहे पण आता काय सोडभान करणं पडस अरे कलयुग शे यांतून नीत पाऱ्या घटनावती निदकण्या पटील आणि सक्ती ठेवणी पडी आपला आमा माहितीये का ना ते तसेच पण वागणार असले बी काय वाटत नाही आणि आपला सारखा म्हणले लागी जास माल बी फोन होणार मी डायरेक्ट घाबरी गो माय म्हणता काल काय होय ना बी मग म्हणता ते ना ako फोन करसू म्हणा बोला मा टाइम बी जाई डायरेक्ट फोन ते तिचा पटापटा पोरे सामी शाळा डबा बांधात आणि पटापटा कपडा धुईशीन लगेच म्हणतं मला जाऊ दे अण्णा बी रातना तडेच होतीन म्हणतं अण्णा बी अंग तोंड आले तीन घर तेच ना त्यान बाई दरीनी आता काय सांगू अक्का ना एक माझे रापुरा वडाय घ्या मग मोठ्या डोळ्याच बाहेर निघ्या बोल ती म्हणले खास ती खायला तुम्ही बी अण्णा मग 12:30-1 ते होई घ्या ती खायला तुम्ही बी अक्का सलाईन लायला नाही तेवढा मग खायला ना मग आपण सलाईन लाय देते ना ताटकी जाय तुमना हो बीन खास ना तू नानाला का वाटे पहिले अण्णा त्या बी खाते ना उठा अण्णा मला बी अशी सूजची राहिनी हा थायरॉइड शेका काय म्हणे ते तपासायला सांगी राहणार पण काय तपास नाही मी नेवी काढले हो बिन रिपोर्ट तुला अक्का नावी गण रिपोर्ट काढायला त्या येते ना ते त्याप्रमाणे सांगतील त्या तिचा तिने पट्टी पाडी शिजी करी काय म्हणत असते ते असं समज असते असं समजी आधी काय लावू का जे नाही ते आधी काय करतस